टॉप नाही मोठ्या घडामोडी. आपलं वाटोळ झालं. हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं. अजित पवारांनी पुण्यात मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं. आपलं वाटोळ झालं. राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची ट्विट करत टीका. सरकारला उशिरा शहाणपण सुचलं. अजित पवारांच्या हिंजवडीतील आयटी पार्क बाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. कित्येक महिने मी स्वतः हिंजवडीचा किती फॉलोअप करते. मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करून आंदोलन केलं, विनंती केली, सगळं करून झालं. उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार आता तिची जबाबदारी घेते, याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. पण आता रिझल्ट द्या. रमी खेळण्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंनी आज शनिदेवाचं दर्शन घेतलं. अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा. अडचणीत सापडल्यानंतरच शनिदेवाची आठवण. कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाला पीडा लावणाऱ्या दोघांना दूर कर. शनिदेवाकडे माझी प्रार्थना. कोकाटेंच्या दर्शनावरून रोहित पवारांचा टोला. एक तर कृषी विभागाला पीडा लागली आहे, त्याच्याच बरोबर सामाजिक न्याय विभाग जो आहे शिरसाट साहेबांचा, त्याला सुद्धा पीडा लागली. भ्रष्टाचार तिथं चालू आहे. मी उलट शनिदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो की सामान्य लोकांना या दोन्ही विभागाच्या माध्यमातून आणि इतरही विभागाच्या माध्यमातून जो त्रास होतोय, जी पीडा लागली, ती पीडा या गरिबाची जाव. सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय. कोकाटेंसोबत चर्चा करणार अजित पवारांची प्रतिक्रिया. सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेईल. त्याच्यानंतर राज्याचे प्रमुख यांचा तो सगळा अधिकार असतो, त्यांच्याशी चर्चा करून त्याबद्दलचे पुढच्या गोष्टी काय असेल ते करेल. माणिकराव कोकाटे सोमवारी राजीनामा देणार. राजीनामा देण्यापूर्वी कोकाटे आणि अजित पवारांमध्ये चर्चा होणार, सूत्रांची माहिती. वाल्मी कराड प्रकरणावरून मुंडेंचा संबंध न आढळल्यास मंत्रिमंडळात पुन्हा संधी देऊ. अजित पवारांचं सूचक विधान. तर मुंडेंना मंत्रिमंडळात येण्याची घाई अजितदादांना झाली आहे का? संजय राऊत यांचा सवाल. इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं, एवढी घाई काय झाली अजित पवारांना? संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिशफल करणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस. धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरात समोर बसणार. देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंना सह आरोपी केल्याशिवाय शांत बसणार नाही. करुणा मुंडेंचा इशारा. अजितदादांनी असं काय केला, मंत्रिपद दिला, तो 100% संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेला सह आरोपी करू, त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पूर्ण महाराष्ट्राची जनताला घेऊन अजितदादाच्या घरासमोर बसणार आहे. असं हे राजकारणी लोकांची मनमानी चलू देणार नाही.